हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. नीट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी भारतातली एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा. नीटचा स्कोअर जर चांगला असेल तरच मेडिकलला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. पण काही कारणास्तव जर मार्क कमी पडले तर मेडिकलचं स्वप्न अपूर्ण राहिलं असा विचार करून खचून जाण्याची मुळीच गरज नाही. कारण 1 वर्ष थांबूनही ही परीक्षा पुन्हा देता येते. आता या 1 वर्षात हवं तसं कोचिंग मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी साताऱ्यातलं एक उत्तम नाव म्हणजेच फॉक्सन एज्युकेटर्स. सातारच्या YC कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला असणारं फॉक्सन एज्युकेटर्स नक्की नीटच्या रिपीटरसाठी कशा प्रकारे तयारी करून घेतं हेच आज आपण फॉक्सनचे संचालक यतीश जाधव सरांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. नीटच्या रिपीटरसाठी आपलं इन्स्टिट्यूट कशा प्रकारे काम करतंय? नीटची परीक्षा दिली आहे पण अपेक्षित स्कोअर आला नाही किंवा काही कारणास्तव नीटची परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडं रिपीटर बॅच आहे. त्याचं नाव आपण फॉक्सन प्रयत्न बॅच असं ठेवलं आहे. ही कम्प्लिटली सेपरेट बॅच आपण रन करतो. 11वी-12वीच्या रेग्युलर बॅचेसमध्ये या मुलांना इन्क्लूड केलं जात नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी हे 4ही सब्जेक्ट NCERT पॅटर्ननुसार शिकवले जातात. 11वी-12वीचा 2 वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात त्यांच्याकडून करून घेतला जातो. ओके सर. 2 वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात कव्हर करायचा म्हणल्यावर शिकवण्याची मेथड कशा प्रकारे असते? जरी 1 वर्षात आपण सगळं करत असलो तरी आपण सुरुवात ही बेसिक्स पासूनच करतो. गेली 5 वर्ष आम्ही ही रिपीटर बॅच रन करतोय. त्यामुळं या दरम्यान आमच्या असं लक्षात आलंय की मुलांचा बेसिक फार कच्चा आहे. जरी थोड्या मार्कांसाठी ही मुलं कमी पडली असली तरी त्याचं कारण हे अगदी बेसिक आहे. बेस पक्का नसल्यानं अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं सस्टेन होत नाहीत. त्यामुळं आम्ही मुळावर काम करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असंही दिसून आलं आहे की मुलांची प्रॉब्लेम सॉल्विंग कपॅसिटी फारच वीक झाली आहे. त्याचबरोबर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. एका जागेवर बसून अभ्यास करण्याची क्षमता अगदी कमी झाल्याची दिसते. तर ती कशी वाढवता येईल त्यावर अधिक भर आपल्या इथं दिला जातो. सर, त्यासाठी कोणते प्रयत्न आपल्या इथं केले जातात? पर टॉपिक 500+ क्वेश्चन्स आपण विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेतो. याचं सेग्रिगेशन करायचं झालं तर एखादा टॉपिक शिकवला तर त्यावर आधारित 70 ते 80 क्वेश्चन्स फॅकल्टी स्वतः मुलांकडून सॉल्व्ह करून घेतात. पर टॉपिक साधारण 350 DPPs म्हणजे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम मुलांना दिले जातात. सब्जेक्टनुसार पर्सनल स्वॉट ॲनालिसिस पण आपण विद्यार्थ्यांचं करतो. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील मुलांकडून सोडवून घेतले जातात आणि प्रत्येक टॉपिकवर आधारित 3 टेस्ट घेतल्या जातात. जनरली मुलांची टेंडन्सी आजकाल अशी आहे की कोणतीही टेस्ट किंवा एक्झाम द्यायची आणि विषय संपला. त्यानंतर ते ॲनालिसिस करत नाहीत की मार्क नक्की कुठं जातात. म्हणून आपण प्रत्येक टॉपिकवर 3 टेस्ट घेतो. मुद्दाम पहिल्या 2 टेस्टचे क्वेश्चन्स हे रिपीट केले जातात जेणेकरून त्यांचा तो टॉपिक परफेक्ट होईल. म्हणजे नेक्स्ट इयर रिझल्ट कन्फर्म? अगदी 100%. आमच्या लास्ट 4 बॅचेसचा निकाल 100% लागलेला आहे. आधी नीटला 200 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना रिपीट केल्यानंतर 500 ते 600 मार्क्स मिळालेत. आपल्या इथं 4ही विषय शिकवणारा स्टाफ हा वेगळा आहे आणि प्रत्येकजण आपल्या विषयात तज्ज्ञ आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य छान घडावं हीच भावना इथल्या प्रत्येक शिक्षकाची असते. हा विचार खूपच छान आहे. सर, आपल्या श्रोत्यांपैकी जर कुणाला तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यासाठी तुमचा नंबर मिळेल? हो, नक्कीच. 9309 27 68 74. 9309 27 68 74. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुमचंही मेडिकल क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचं स्वप्न असेल तर नीटच्या तयारीसाठी आजच सातारच्या YC कॉलेज समोर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर्सला अवश्य भेट द्या. आणि हो,
बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.